नाही, दरवर्षी नागपूर अधिवेशनामध्ये महायुती युतीचे सर्व आमदार या ऊर्जा केंद्रावर येत असतात आणि हे वर्ष तर जास्त महत्वाचं आहे। शताब्दी महोत्सव या विचारधारेचा सुरू झालाय। नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे आणि आज महायुतीचे सर्व आमदार या ठिकाणी भेट घेतील, एक ऊर्जा घेतील आणि आपल्या कार्याची सुरुवात अजून गतिमानतेने निश्चितपणे करतील, म्हणून दरवर्षी आम्ही इथे येतो। नक्कीच आपण या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो। चंद्रकांत पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। हे दृश्य आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे आणखी किती नेते येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। बघा, थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी येणार आहे। त्यांच्या स्वागताची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बहुसंख्य आमदार जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हे बघा, हे दृश्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान अशा प्रकारचं बौद्धिक जे आहे त्या बौद्धिकाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं। या ठिकाणी सगळ्यांनी दर्शन घेतलं। सुधीर भाऊ आपल्या सोबत आहे। सुधीर भाऊ, काय सांगणार? काही नाराजी होती अशी चर्चा होती तुमच्याबद्दल। मी 3 दिवसापासून सांगतोय की नाराजीचा प्रश्नच कुठे आहे। मी 15 वर्ष मंत्री नव्हतो तर कुठे नाराज असणार आहे? विरोधी पक्षात काम केलं ना, मी प्रदेश अध्यक्ष होतो तेव्हा कुठे मंत्री होतो। मला वाटतं काही नाराजी असण्याचं कारण नाही आणि नाराजीचा प्रश्न काय उपस्थित होतो। मला वाटतं की नाराजी हे मी 2 दिवस फक्त कार्यकर्त्यांना भेटायला, कारण मनात एक भाव होता की पद आल्यानंतर अनेक लोक भेटायला येतात। महत्व त्याचं आहे की पद गेल्यानंतर जे लोक आपल्याला भेटायला येत होते त्यांची भेट घेणं ही माझी जबाबदारी होती, कर्तव्य होतं, दायित्व होतं आणि त्याचं पालन मी करत होतो। महायुतीचे हे आमदार या ठिकाणी संघभूमीत आले, काय शिदुरी घेऊन जाणार? मोदीगातून काय घेऊन जाणार? नाही, ऊर्जा। शेवटी देशामध्ये जेव्हा सत्य असत्य, धर्म अधर्म, विकास विनाश हे युद्ध आपण पाहतोय, अशा वेळी सत्य धर्म विकासाची बाजू घेऊन जनतेच्या हितासाठी ही वैचारिक मशाल जिथं जिथं सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आध्यात्मिक अंधार असेल तिथं या मशालीचा प्रकाश पोहोचवत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद सुख निर्माण करण्यासाठी या रेशीमबाग म्हणून आपण ऊर्जा घेऊन जातो। दादा येणं टाळतात, यावेळेसही येणार नसल्याची माहिती आहे। नाही, मग माहित नाही, कारण शेवटी निमंत्रण कोणी देत नाही। पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं की आपण उद्या जाऊ। आता अजितदादांना निमंत्रण दिलं की नाही हेही मला माहित नाही। सगळ्या आमदारांना निमंत्रण नाही, मला याची माहिती नाही, म्हणून मी याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाहीये। आणि अजितदादा इथं का आले नाही हा प्रश्न मी कसा सांगू शकेल? याचं उत्तर अजितदादाच देऊ शकेल, मी कसा देईल त्या प्रश्नाचं उत्तर? तुमच्यावर पुन्हा प्रश्न की अनेक वर्ष तुम्ही भाजपात काम करतात, सक्रिय प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहे, आता काय अपेक्षा आहे? कारण की मंत्रिपद मिळावं हीच चंद्रपूरच्या जनतेची अपेक्षा होती। चंद्रपुरातून चालत एवढ्या थंडीत लोक या ठिकाणी आले, आता पक्षाकडून काय अपेक्षा आहे? केंद्रीय नेतृत्वाशी काही चर्चा? नाही, मी कोणाशी आत्ता चर्चा केलेली नाही आणि मला वाटतं की हा कालावधी सुद्धा नाही। आत्ता तर नुकतं काही घटना झाल्या आहे। हां, काही लोक कार्यकर्ते आहे राज्यातून किंवा इतर ठिकाणाहून, त्यांना स्वाभाविकपणे वाटतं, कारण आपण जेव्हा मंत्री असताना किंवा